नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, आपला 3 धडे कंप्लीट झालेले आहेत आणि आपण चौथ्या धड्याकडे वाटचाल आपली सुरू केलेली आहे. तर चौथा धडा काय आहे? कंपनीच्या स्थापनेतील दस्तऐवज हा आहे. म्हणजे कंपनी स्थापना करताना आपण मागच्या धड्यामध्ये शिकलो की कंपनीची स्थापना कशा पद्धतीने केली जाते. तर प्रवर्तन अवस्था असो किंवा नोंदणी अवस्था असो किंवा व्यवसाय प्रारंभ अवस्था असो. आता या प्रत्येक अवस्थेमध्ये आपल्याला काही कागदपत्रांची गरज होती. जसं प्रवर्तन अवस्थेमध्ये आपण घटनापत्रक आणि नियमावली तयार करून ठेवलेली. का? तर ज्या वेळेला आपण नोंदणी करतो त्यावेळेला आपल्या कंपनीचं नाव काय असेल, आपल्या कंपनीचा पत्ता काय असेल, आपल्या कंपनीचं ध्येय उद्दिष्ट काय असेल, अधिकृत भांडवल काय असेल, त्याच्यानंतर कोणत्या नियमाअंतर्गत कंपनी स्थापन झालेली आहे आणि काय कंपनीच्या अंतर्गत नियम असतील, ही जी कागदपत्र होती ती आपल्याला सादर करायची होती. तर त्या कागदपत्रांमध्ये नेमकं काय काय असतं हेच आजच्या आपण लेक्चरमध्ये शिकणार आहोत. तर वेळ न घालवता चला सुरू करूया. पण जर तुमच्यापैकी कोणता एखादा विद्यार्थी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. इवन कधी कधी जर तुम्ही लेक्चरच्या टायमिंगच्या वेळेला तुम्ही जरी हजर नसाल तरी सबस्क्राईब केल्यामुळं तो तुम्ही नंतर पाहू शकता. तर बघा, प्रस्तावनेमध्ये काय आहे? तर कंपनीच्या नोंदणीच्या वेळेला कंपनी नोंदणीसाठी खालील दस्तऐवज नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावे लागतात. कोणते कोणते आहेत? ते घटनापत्रक आणि नियमावली. आणि सार्वजनिक कंपनीला भांडवल उभारणीसाठी जनतेला भाग किंवा कर्जरोखे इत्यादींची खरेदी करण्यासाठी आवाहन करताना आपल्याला एक माहिती पत्रक काय करावं लागतं? द्यावं लागतं. तर या प्रकरणामध्ये या सगळ्या विविध दस्तऐवजांविषयी आपण काय करणार आहोत? माहिती घेणार आहोत. पहिला, घटनापत्रक. घटनापत्रक हा प्राथमिक दस्तऐवज आहे. कंपनीचा काय आहे? तो प्राथमिक दस्तऐवज आहे. का? तर याच्याशिवाय कंपनी स्थापना जर कंपनीला नावच नसेल स्वतःचं तर कंपनी कशा पद्धतीने स्थापन होईल? तर त्यामुळं हा काय आहे? कंपनीचा प्राथमिक दस्तऐवज आहे. कारण या ज्यासाठी कंपनी तयार केली जाते त्या कंपनीचे उद्दिष्ट याच्यामध्ये काय केले जातं? दर्शवलं जातं. आणि घटनापत्रक कंपनीची कार्यकक्ष निश्चित करते. आता ही कशा पद्धतीने करते ते तुम्हाला हळूहळू लक्षात येईल. व्याख्या काय काय आहे घटनापत्रकाची? कंपनी कायदा 2013 कलम 265 नुसार घटनापत्रकाची व्याख्या. घटनापत्रक म्हणजे कंपनीने मूलतः तयार केलेले किंवा वेळोवेळी या कायद्यानुसार किंवा पूर्वीच्या कायद्यानुसार बदल करण्यात आलेले दस्तऐवज आहे. तर काय घटनापत्रक? काही मूलतः कंपनीने स्वतः तयार केलेली, दुसऱ्या कोणाच्याकडून म्हणजे दुसऱ्या कोणाची कॉपी केलेली नाही. जसं आपण परीक्षेमध्ये कसं पुढच्या पाठीमागच्याचं उत्तर बघतो किंवा हे तुझं काय उत्तर आहे, पहिल्याचं उत्तर काय, दुसऱ्याचं उत्तर काय, असं नाही आहे. इथे काय आहे? कॉपी न करता प्रत्येकाने स्वतःचं एक घटनापत्रक काय करायचं आहे? तयार करायचं आहे. कायद्यानुसार जो कोणता कायदा असेल, जसं कंपनी कायदा 2013 आहे तर त्यामध्ये काय नमूद केलेलं त्या सगळ्या नियमांचं पालन करून त्याच जोडीला जर त्याच्या अगोदर कंपनी स्थापन झाली असेल तर त्याच्या अगोदरच्या कंपनीच्या नियमाप्रमाणे काय तर केलेली गेली पाहिजे. लॉर्ड्स वरील व्याख्येनुसार घटनापत्रक हे कायदेशीर दस्तऐवज असून त्यामध्ये कंपनीद्वारे कंपनी कायदा 2013च्या तरतुदीनुसार तयार केले पाहिजे. लॉर्ड कर्झनने काय सांगितलं बघा, घटनापत्रक म्हणजे कंपनीचे सदन ज्यामध्ये कंपनीने अधिकार किंवा मर्यादा निश्चित केलेल्या असतात. आता ही काय? कंपनीचे सदन म्हणजे कंपनी स्थापना कशा पद्धतीने केले, कंपनीचा अधिकार काय आणि कंपनीच्या मर्यादा काय त्या पण याच्यामध्ये मेन्शन केलेल्या असतात. वरील व्याख्येनुसार घटनापत्रक हे कंपनीची घटना आणि सदन होय ज्यामध्ये कंपनीचे अधिकार उद्देश नुसार केलेले असते. आता घटनापत्रकाची वैशिष्ट्ये काय काय? हे कंपनीचे प्राथमिक दस्तऐवज आहे. म्हणजे कंपनी स्थापनेसाठी हे पाहिजेच पाहिजे. ज्यामध्ये कंपनीचा हेतू व उद्दिष्ट याच्यामध्ये काय केलेले असतात? नमूद केले असतात. म्हणजे कोणत्या हेतूसाठी, कोणत्या कामासाठी कंपनी स्थापन झाले. पेट्रोलियम कंपनी आहे का, कार मॅन्युफॅक्चरिंग आहे का, छत्री बनवणारी आहे का, दुसरा काय बनवणारी, जे काय असेल ते इलेक्ट्रॉनिक असो की काय असो, काय कामासाठी ही कंपनी स्थापन झाली ते यामध्ये काय केलेलं असतं? नमूद केलेलं असतं. घटनापत्रकात कंपनी व कंपनी बाह्य व्यक्ती जी भागधारक, कर्जरोखेधारक, पुरवठादार, गुंतवणूकदार यामधील संबंध स्पष्ट केलेले असतात. म्हणजे आपल्या घटनापत्रकामध्ये नेमके किती भागधारक असतील
किती कर्जरोखेधारक असतील, तर भागधारक कर्जरोखेधारक किती असतील, त्यांची संख्या काय असेल हे सुद्धा यामध्ये नमूद केलेलं असतं. का तर कारण की अधिकृत एक भांडवल कलम म्हणून एक घटनापत्रकामध्ये पॉईंट आहे, तर त्यावर हे काही असतं अवलंबून असतं. तर त्यामुळं पुढे प्रत्येक कंपनीला घटनापत्रक तयार करावे लागते. प्रत्येक कंपनीला काय करायचं, घटनापत्रक तयार करण्याची गरजच आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कंपनीच्या नोंदणीसाठी नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नोंदणी अधिकाऱ्याकडे हे दाखल करावे लागते. म्हणजे कंपनीची ज्या घटनापत्रक तयार करायचे आणि ज्या वेळेला कंपनीची नोंदणी करतो, मागच्या धड्यामध्ये मी सांगितलेलं, त्यावेळेला काय आपल्याला हे घटनापत्रक नोंदणी अधिकाऱ्याकडे काय करावं लागतं, सादर करावं लागतं. घटनापत्रक कंपनीचे प्रवर्तक तयार करतात. घटनापत्रक कंपनीचे प्रवर्तक तयार करतात. घटनापत्रकावर सार्वजनिक कंपनीसाठी 7 सभासद, तर खाजगी कंपनीसाठी 2 सभासदांची आवश्यकता असते. तर एक व्यक्ती कंपनीसाठी एका सभासदाची गरज असते. म्हणजे हे जे घटनापत्रक आहे त्याच्यामधला एक 6वा कलम आहे. त्यामध्ये काय तर अधिक जे कोणी कंपनीचे प्राथमिक सभासद आहेत ते काय करत असतात, त्याच्यावर सही करत असतात. तर त्यामुळं सार्वजनिक कंपनीसाठी 7 सभासदांची गरज असते म्हणून 7 जणांची त्यावर सही असते. खाजगी कंपनीसाठी 2 आणि एक व्यक्ती कंपनीसाठी कितीची, तर एका सभासदाची गरज असते. प्रत्येक सभासदाने आपण किती भाग खरेदी करणार आहोत हे नोंदविणे कंपनी कायदा 2013 नुसार आवश्यक आहे. म्हणजे प्रत्येक सभासद आहे तो मिनिमम किती शेअर्स विकत घेणार आहे ते त्याच्यामध्ये काय केलं जातं, नमूद केलं जातं. म्हणजे जसा ABC यांनी तिघांनी मिळून एक खाजगी कंपनी स्थापन करायची ठरवली, तर Aने किती शेअर्स घेतले, 1000 शेअर्स घेतले. Bने किती घेतले, 2000 घेतले. Cने किती, 1500 घेतले. हे जेवढे काय शेअर्स घेतणार आहोत त्या त्याची हमी द्यायची का मी एवढे शेअर्स काय करेन आणि विकत घेईन. पुढे घटनापत्रकातील समाविष्ट कलम. आता याच्यामध्ये काय काय कलम आहे, जसं नाव कलम आहे, स्थळ कलम आहे, उद्देश कलम आहे. आता जबाबदारी दिल्या इथं, पण हा आहे जबाबदारी कलम. तिथं थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. पुढे भांडवल कलम, संघटन कलम, हे सगळे काय आहेत तर त्याच्यामध्ये कलम आहेत. जबाबदारी कलम, त्याच्यानंतर पुढे आहे भांडवल कलम आणि पुढचं आहे संघटन कलम. हे कलम काय काय आहे त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला थोड्या वेळा सांगतो. पुढे बघा, घटनापत्रक हे कंपनीचे स्वरूप उद्दिष्ट निश्चित करते आणि त्यामध्ये बदल करणं काय आहे सोपं नाही आहे. पुढे प्रत्येक कलम बदल करण्यासाठी एक विशिष्ट तरतूद आहे. जेवढे काय आपण 6 कलमवरती बघितले त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये बदल करण्यासाठी काय आहे तर काही विशिष्ट आपल्याला तरतुदींचं पालन करावं लागतं. कंपनी कायदा 2013च्या तरतुदींच्या बाहेर काहीही बाब घटनापत्रकामध्ये टाकता येत नाही. म्हणजे कंपनी कायद्यामध्ये जे काही नियम दिलेले आहेत किंवा जे व्यवसाय आपण करू शकतो त्याच व्यवसायासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन घेता येतं, इतर यांसाठी घेता येत नाही. पुढे घटनापत्रकाचं आधार धरून कंपनी घटनापत्रकाचा आधार धरून कंपनी कोणतीही कृती करते. म्हणजे घटनापत्रकामध्ये जे आपल्याला उद्दिष्ट कलम दिले त्या उद्दिष्टाप्रमाणेच आपल्याला काय करावं लागते, कृती करावं लागते. घटनापत्रकात दिलेल्या अधिकाराव्यतिरिक्त कोणतीही कृती अधिकार कक्षेबाहेरची मानली जाते. म्हणजे जर कंपनीने जे उद्दिष्ट दिले त्याला सोडून जर दुसरं काही काम केलं तर ते काय अधिकार कक्षेबाहेरचं पकडलं जाईल. घटनापत्रक हा सार्वजनिक दस्तऐवज आहे. तो कोणीही कंपनीशी करार करू इच्छितो त्यांना घटनापत्रकातील तरतुदीची माहिती असणे आवश्यक आहे. म्हणजे कंपनीचा बाहेरचा जो काही व्यक्ती आहे त्याला जर घटनापत्रक पाहायचं असेल तर तो काय त्यामधली माहिती पाहू शकतो. कंपनी कायदा 2013 नुसार घटनापत्रक तयार करण्यासाठीचा तक्ता अ, ब, क, ड, ई नमुन्यात कंपनीच्या प्रकारानुसार तयार केली पाहिजे. आता हे जे काही आहे जसं तक्ता ए आहे मर्यादित कंपनीसाठी, दुसरी आहे हमीने मर्यादित पण भाग भांडवल नसते म्हणजे शेअर्स न विकलेली
क आहे हमीने मर्यादित पण त्याच्यामध्ये भाग भांडवल असलेली, अमर्यादित कंपनी भाग भांडवल नसलेली आणि अमर्यादित कंपनी पण भाग भांडवल असलेली. हे जे काही तक्ते आहेत त्याच्यानुसार काय करता येतं, आपल्याला कंपनीची घटनापत्रक तयार करता येतं. आता घटनापत्रकातील विविध कलमे आणि तरतुदी काय काय आहेत त्या पण आपण काय करूया, पटकन पाहून घेऊया. पहिला आहे एक फॉर्मॅट आहे का जरा बघून घेऊया पुढे, जर असेल तर तो तुम्हाला लक्षात येईल. मे बी नाही आहे. घटनापत्रकाचा फॉर्मॅट जर असता, एक मिनटं गुगल बाबाकडे आहे का. मे बी त्यांचा फॉर्मॅट नाही आहे. मेमोरंडम ऑफ असोसिएशनचा मागच्या पुस्तकामध्ये दिलेला MOM कसा असतो. MOA याच्यामध्ये एक फॉर्मॅट मेन्शन केलेला आहे. पहिले आर्टिकल ए मध्ये सांगितलं कंपनीचा नेम काय असेल, रजिस्टर्ड ॲड्रेस काय असेल, मेंबर ऑफ नेसेसरी वगैरे लॅबिलिटीज ऑफ द मेंबर्स, त्याच्यानंतर शेअर कॅपिटल काय असेल आणि त्याच्यानंतर VAR म्हणजे कोण जी व्यक्ती आहेत त्यांचा नेम, ॲड्रेस, शेअर्स, साइन ऑफ सबस्क्रायबर म्हणजे मेंबर्सची किंवा सभासदांची सही आणि स्पेसिफिक ॲड्रेस त्यांचा काय काय असेल तर तो इथं मेन्शन केलेला आहे. एक्झॅक्टली प्रॉपर कुठंच नाही दिलेला, हाच आहे पण याच्यामध्ये पण माहिती भरून दिलेली नव्हती. स्पष्ट कुठंच नाही आहे. नेम, रजिस्टर ऑफिस, ऑब्जेक्ट्स आहे. मे बी तुम्ही बघा आणि जर भेटला तर मग मला त्यातली इन्फॉर्मेशन शेअर करा. ठीक आहे. तर कुठले कलम आहेत ती पाहून घेऊया पटापट. तर पहिला आहे नाव कलम. नाव कलम म्हणजे काय, तर कंपनीचं नाव काय असेल. या कलमात कंपनीचं नाव नमूद केलेलं असतं. कंपनी तिच्या सभासदांपासून वेगळी एक कायदेशीर काय आहे संस्था आहे. ते स्थापित करण्यासाठी त्याचे स्वतःचे नाव असणे गरजेचं आहे. हे नाव प्रवर्तक ठरवतात. तर कंपनीचं नाव कलमामध्ये काय असतं, तर कंपनीचं नाव आहे. म्हणजे जसं टाटा कंपनी झाला किंवा रिलायन्स झाला किंवा इवन कुठलाही कंपनीचं जे काय नाव असेल ते त्याच्याने काय होतं, ती तिच्या जसं आता रिलायन्स कंपनी ती कोणाची आहे, मुकेश अंबानीची. तर पण रिलायन्स हे वेगळं नाव झालं ना, त्याच्यामुळं कंपनीला एक वेगळं नाव असेल. तिच्या सभासदांपासून तिला काय करण्यासाठी, वेगळे करण्यासाठी तिचं एक स्वतःचं काय असतं नाव असतं आणि हे कोण ठरवतं, प्रवर्तक ठरवत असतं. कंपनीचं नाव निवडताना खाली मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे. काय काय आहे ते बघा. अस्तित्वात असलेल्या कंपनीचे नाव आणि त्याच्याशी साम्य असणारे नाव कंपनीला घेता येत नाही. म्हणजे जर पहिलेपासून जसा इंटेल कंपनी आहे तर तिच्यासारखं सेम नाव आपल्याला घेता येणार नाही. मग तुम्ही बोलाल का मग टाटाचं एवढे प्रोडक्ट आहेत तर मग वेगवेगळं नाव कसं काय, तर त्याला मायनर थोडासा
जसं टाटाची जी गाड्या बनवल्या जातात त्यावेळेला ते लोक ठेवतात टाटा मोटार्स. हं? जर टाटाने दुसरा काय जसं टाटाचं अजून एक प्रोडक्ट आहे टाटा सॉल्ट, मग त्यावेळेला ते टाटा सॉल्ट असं नाव मेन्शन करतात. म्हणजे प्रत्येक नावामध्ये काय येतो, थोडाफार प्रमाणामध्ये फरक येतो. प्रत्येक नाव सारखं नसणार आहे, तर त्या सारखा सेम नाव आपल्याला घेता येणार नाही. नाव नाव असा कोणताही शब्द नसावा, त्याचा वापर कोणत्याही कायद्यानुसार गुन्हा आहे. म्हणजे कंपनीचं जसं टाटा नाव असं नाव नसायला पाहिजे, टाटा नेम असं मेन्शन करायचं नाही. म्हणजे नाव हा शब्द त्याच्यामध्ये नसायला पाहिजे. त्याच्यानंतर नाव किंवा नावातील शब्द लोकांच्या कोणत्याही समुदायाला उद्देशून किंवा त्रासदायक नसावा. तर नाव जे काय असेल ते कोणत्याही एखाद्या समूह जसं कुणबी, आगरी, कोळी किंवा हिंदू, मुस्लिम अशा पद्धतीचे नाव त्याच्यामध्ये नमूद केलेले नसेल. कंपनीचं नाव एकदम साधं सोपं असायला हवं. नाव नाव अनुसूचित प्रतिबंध कायदा 1950च्या तरतुदींचं उल्लंघन करणारा नसावा. म्हणजे एक प्रतिबंधक कायदाच आहे 1950, त्याप्रमाणे काय पाहिजे, नाव पाहिजे. नावामध्ये कोणत्याही नोंदणीकृत ट्रेडमार्क किंवा व्यापारी मानक त्याच्यामध्ये नसावा. केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा परिषद सारख्या संस्थांचा संबंध किंवा जवळीक दाखवे असे नाव सुद्धा स्वीकारले जाणार नाही. म्हणजे जसं त्याच्या पुढे जसं हर्षल वेखंडे अशी कंपनी असेल आणि हर्षल वेखंडे केंद्र सरकार असं लिहिता नाही. म्हणजे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा उल्लेख आपल्याला करायचा नाही आहे. भागांनी मर्यादित असलेली सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत शेवटचे नाव हे मर्यादित असेल. म्हणजे जी सार्वजनिक कंपनी आहे तिच्या पाठीमागे काय लिहिलेलं असेल, मर्यादित. आणि जी खाजगी कंपनी आहे तिच्या पाठीमागे काय लिहिलेलं असेल, खाजगी मर्यादित. आणि एक व्यक्ती कंपनीच्या शेवटी लिहिले असेल एक व्यक्ती कंपनी असे लिहावे लागते सगळ्यात शेवटी. जसं इथं उदाहरणं दिले, टाटा स्टील लिमिटेड ही काय असेल, सार्वजनिक कंपनी असेल. पेप्सिको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही आहे खाजगी कंपनी. आणि त्याच्यानंतर स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि कंसामध्ये लिहिलं आहे बघा OPC म्हणजे एक व्यक्ती कंपनी, 1 पर्सन कंपनी असं त्याच्यामध्ये काय केलेलं असेल, मेन्शन केलेलं असेल. कंपनी कायद्यानुसार प्रत्येक कंपनीला आपल्या कामकाजाच्या ठिकाणी तिचे नाव व नोंदणीकृत पत्ता पेंट करणे किंवा लावणे आवश्यक आहे. म्हणजे जिथे कंपनीचं ऑफिस आहे तिथे कंपनीचं काय तर हे नोंदणीकृत नाव लिहिणं गरजेचं आहे. नाव कलमामध्ये बदल करताना काय काय करायला लागते. कंपनी तिचं नाव केव्हाही बदलू शकते, स्वतःहून बदलू शकते किंवा सार्वजनिक कंपनीमध्ये खाजगी कंपनी किंवा या उलट तिचे रूपांतर करताना. जसं एखादी सार्वजनिक कंपनी असेल तिला प्रायव्हेट लिमिटेड व्हायचं असेल तर तिचं नाव काय, समजा टाटा लिमिटेड असं नाव होतं पहिले, टाटा स्टील लिमिटेड. तिला जर प्रायव्हेट लिमिटेड व्हायचं असेल तर टाटा स्टील प्रायव्हेट लिमिटेड असं तिचं नाव केव्हाही केलं जाऊ शकतं. त्याच्या अगोदरपासून अस्तित्वात असलेल्या कंपनीचे नाव किंवा नोंदणीकृत ट्रेडमार्क प्रमाणे नाव असेल तर केंद्र सरकारच्या निर्देशनानुसार कंपनीचे सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव संमत करून आपल्याला काय करायचं आहे, कंपनीचं नाव बदलायचं आहे. म्हणजे एक विशेष ठराव असेल. आता विशेष ठराव काय आहे ते तुम्हाला ज्या वेळेला आपण कंपनीच्या सभा एक शिकू त्यामध्ये शिकणार आहोत. पण एक विशेष ठराव म्हणजे इथं खाली दिल्याप्रमाणे बघा, ज्या वेळेला कंपनीची एक सभा होते नाव बदलण्यासाठी, तर त्या सभेमध्ये 1/3 किंवा 75% लोकांनी नाव बदलण्यासाठी काय केली पाहिजे, अनुमती किंवा संमती दिली पाहिजे. तरच काय होईल, नाव बदलले. त्यालाच बोलतो आपण विशेष ठराव. म्हणजे 75% वोटिंग मिळेल तरच त्याचा नाव बदलता येईल किंवा काय काम करता येईल, तर त्याला बोलतो आपण विशेष ठराव. पुढे स्थल कलम. याच्यामध्ये काय, स्थल कलमामध्ये कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात कोणत्या राज्य असेल ते त्याच्यात काय केलं पाहिजे, नमूद केलं पाहिजे. प्रत्येक कंपनीला तिचे स्थापनेपासून 30 दिवसाच्या आत नोंदणीकृत कार्यालय असणे आवश्यक आहे. मागे पण आपण शिकलेलो. तर कंपनीची स्थापना केल्या आपल्याला काय, तर 30 दिवसांच्या आत कंपनी कुठे रजिस्टर्ड आहे, कंपनीचं ऑफिस कुठं आहे ते काय करायचं आपल्याला सांगायचं आहे.
त्यानुसार कंपनीचे राष्ट्रीय आपल्याला निश्चित करतात. म्हणजे कंपनी कुठे आहे त्याच्यावरून ती कंपनी कोणत्या देशातली आहे ते आपल्याला लक्षात येतं. तिचे स्थान, जेथे संप्रेषण नोटीस आपल्याला काय करता येते, पाठवता येतं. म्हणजे आपल्याला पत्रव्यवहार वगैरे करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला, जो कंपनीचा नाही आहे त्याला जर पत्रव्यवहार करायचा असेल तर कुठे पत्र लिहायला पाहिजे ते आपल्याला कशावरून लक्षात येतं, तिच्या स्थानामुळे किंवा तिच्या पत्त्यामुळे लक्षात येतं. असे स्थान हे कंपनीला सर्व वैधानिक पुस्तके, नोंदणी आणि दस्तऐवज असतील. आणि अशा ठिकाणी काय तर कंपनीचे जे काय रजिस्टर्ड डॉक्युमेंट्स आहेत किंवा लिगल डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे तिथे काय करता येतात, ठेवता येतात. स्थल कलमामध्ये कोणत्याही राज्याच्या न्यायालयात कंपनी इतर विरोध दावा दाखल करू शकते हे ठरवतो. आता मग जर एखादी कंपनी आहे तिच्यावर आपल्याला दावा दाखल करायचा आहे, जसं मागच्या वेळेला नेस्लेची जी मॅगी आहे तिच्यामध्ये काही कंटेंट मिळालेले जे हानिकारक आहेत, तर मग अशा वेळेला तिला दावा दाखल करण्यासाठी कुठे येतं, तिचा जिथे कुठे नोंदणीकृत पत्ता आहे त्याच राज्यामध्ये काय करता येतं, तिच्यावर केस करता येते. स्थल कलमामध्ये बदल करण्यासाठी काय काय करावं लागतं, तर जर एका शहरातून किंवा एका गावातून त्याच गावातल्या कुठल्या तरी दुसऱ्या ठिकाणी जर ती रजिस्टर ऑफिस त्यांनी चेंज केलं तर त्याच्यासाठी कोणत्याही पद्धतीची आवश्यकता नाही आहे. एका ज्यातून एका शहरातून दुसऱ्या गावात किंवा दुसऱ्या शहरात गेल्या आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यात डायरेक्टली गेली तर ब आणि क मध्ये आपल्याला काय तर विशेष ठरावाची गरज आहे. म्हणजे पुन्हा सभासदांची एक मीटिंग होईल किंवा सभा होईल, त्या सभासदांच्या सभेमध्ये 75% लोकांनी काय केलं पाहिजे, वोटिंग केलं पाहिजे का हां आपला पत्ता आता महाराष्ट्रातून गुजरातमध्ये नाही किंवा गुजरातमधून आंध्र प्रदेशमध्ये नाही, हे ठरवलं पाहिजे. पुढे उद्देश कलम, हे फार महत्त्वाचं आहे. उद्देश कलम हे कंपनीने ची निर्मिती कोणत्या उद्देशाने झालेली आहे ते दर्शवते. हे कलम कंपनी कोणते कार्य करू शकते हे त्याच्यामध्ये काय केलं जातं, दर्शवलं जातं. या कलमामध्ये जे मुख्य उद्दिष्टांसाठी कंपनीची स्थापना केली आहे व मुख्य उद्दिष्ट साध्य करायचे आहे करण्यासाठी कोणती क्रिया करू शकते किंवा आवश्यकता असल्यास त्याचं वर्णन देखील असते. म्हणजे आता जसे सिमेंट बनवणारी कंपनी आहे तर मग असं त्याच्यामध्ये नमूद केलं जातं का आमची कंपनी सिमेंट बनवेल आणि सिमेंट बनवण्यासाठी जो ग्राफाईटचा जो दगड असतो तो तोडेल, त्याच्यामध्ये प्रक्रिया करेल, पॅकेजिंग करेल, हे सगळं त्याच्यामध्ये काय केलेलं असतं, नमूद केलेलं असतं. तर उद्दिष्ट कलमामध्ये काय तर सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केल्या असतात. कंपनी उद्दिष्ट सार्वजनिक धोरणाविरुद्ध अवैध, अनैतिक किंवा कंपनी कायदा किंवा दुसऱ्या कोणत्याही कायद्याचं उल्लंघन केलेलं नसावं. तर कंपनीचे जे काय उद्दिष्ट आहे, जसं आपल्याकडे ड्रग्स, गांजा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अवैध आहेत, तर कंपनीचे उद्दिष्ट असं नाही ठरू शकत का आम्ही ड्रग्स तयार करू, बरोबर आहे. तर हे जे काय असेल तर ते जे काय नैतिक धोरणं आहेत त्यांचं काय केलं पाहिजे, पालन केलं पाहिजे. पुढे कंपनीच्या उद्देशांच्या व्याप्तीबाहेर काहीही कार्य करू शकत नाही आणि कंपनीच्या उद्दिष्टांमध्ये नमूद केलेल्या उद्दिष्टांचे संयोग किंवा परिणामकारी क्रिया करू शकते. तर जे काय असेल ते मूळ कार्यच तिने काय केलं पाहिजे, मुख्य क्रियाच तिने केली पाहिजे. पुढे कंपनीद्वारे तिचे उद्दिष्ट व्याप्तीबाहेरील केलेले कोणतेही कार्य अधिकारबाह्य असेल आणि त्याला कायद्याची मान्यता नसेल. म्हणजे ज्या वेळेला कंपनीचे जे संचालक आहेत ते जर कंपनीने ठरवलं, जसं सिमेंट बनवायची कंपनी चालू झाली पण तिने दुसरंच काहीतरी कार्य चालू केलं, समजा इलेक्ट्रॉनिक्स तयार करायला सुरुवात केली, तर ती जे काय तर व्याप्तीबाहेरील असेल किंवा अधिकार कक्षेबाहेर तिचं ते कार्य असेल. अधिकारबाह्य म्हणजे घटनापत्रकाच्या अधिकारबाह्य सिद्धांत हे सांगते की कंपनीच्या उद्देशांबाहेरची कोणतीही क्रिया असेल तर त्यात शून्य महत्त्व असेल व सर्व सभासद मान्यता दिली असली तरीही कायदेशीररित्या अप्रभावी असेल व अशी कृती रद्दबाबत असेल. म्हणजे ती
जी कोणती क्रिया असेल ती काय सगळ्यांनी मान्य जरी केली सभासदांनी तरी पण ती काय असेल बेकायदेशीर असू शकते एक प्रकारे. पुढे अधिकार कक्षेबाहेर कृतीचा परिणाम काय असू शकतो. तर अधिकार कक्षेबाहेरील कृतीला शून्य महत्त्व आहे व अशा कृतीसाठी कंपनी कोणावर किंवा बाहेरील कोणीही व्यक्तीवर दावा दाखल करू शकत नाही. म्हणजे कंपनीने एखादं काम सुरू केलं आणि ती समजा इलेक्ट्रॉनिक्स बनवायला सुरू केलं, एखाद्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला का आमच्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स बनव, पण आपल्या घटनापत्रकामध्ये त्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा उल्लेख नव्हता. तर अशा वेळेला त्या समोरच्या व्यक्तीने जरी फसवलं तरी पण आपण त्याच्यावर दावा दाखल करू शकत नाही. कंपनी अधिकारबाहेर कृतीपासून रोखण्यासाठी व कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कंपनी सभासद न्यायालयातून आदेश मिळवू शकतात. म्हणजे कंपनीने घटनापत्रकामध्ये लिहून दिलं नव्हतं तरी पण संचालकांनी अशा पद्धतीची कामं सुरू केली तर हे थांबवण्यासाठी काय करता येतं, आपल्याला कोर्टातून दावा घेऊन येतो व कंपनीचे संचालक वैयक्तिकरित्या कंपनीच्या अधिकारबाहेर कृतीसाठी काय असतील तर जबाबदार असतील. पुढचा आहे आपला जबाबदारी कलम. जबाबदारी कलम हे कंपनीच्या सभासदांची जबाबदारी सांगते. आता जबाबदारी काय असेल तर भागांनी मर्यादित असलेल्या कंपनीची जबाबदारी ही भागांची दर्शनी किंमत न भरलेल्या रकमे एवढीच राहील. म्हणजे काय तर यावेळेला जेवढी कंपनीचे भाग म्हणजे लक्षात घ्या, भाग म्हणजे कंपनीचे शेअर्स. ज्या वेळेला कंपनी शेअर्स विकून पैसे गोळा करते तर अशा वेळेला भागांचे जेवढे पैसे असतील किंवा शेअर्सचे जेवढे पैसे असतील तेवढेच भरण्याची जबाबदारी असेल. म्हणजे 100 रुपयाचा एक शेअर्स आहे, एखाद्या व्यक्तीने जर 3 शेअर्स घेतले तर त्याला कमीत कमी 300 रुपये कंपनीला देणं कंपल्सरी आहे. ही त्याची काय आहे जबाबदारी आहे. पुढे हमीने मर्यादित कंपनीच्या सभासदांची जबाबदारी ही कंपनी विसर्जनाच्या वेळेला प्रत्येक सभासदाने कंपनीच्या मालमत्तेसाठी किंवा खर्चप्राप्तीसाठी घेतलेली हमी हे त्याच्यामध्ये काय केलं असतं, नमूद केलं असतं. हमीने म्हणजे ज्या वेळेला कंपनी बंद पडली आणि कंपनीवर जर कर्ज असेल तर किती पैसे समोरचा व्यक्ती देईल किंवा सभासद देईल हे त्याच्यामध्ये काय केलं असतं, नमूद केलेलं असतं. भाग भांडवल असलेल्या किंवा नसलेल्या अमर्यादित कंपनीच्या सभासदांची जबाबदारी ही कशी असते तर अमर्यादित असते. म्हणजे जे काही लोन असेल कंपनीवर ते सगळं लोन त्या सभासदांना फेडावं लागेल कधी जर कंपनी बंद पडली तर. जबाबदारी कलमामध्ये बदल करण्यासाठी काय करायला लागेल तर कंपनी कायदा 2013 अंतर्गत कोणत्याही नियमात जबाबदारी कलम बदलण्यासाठी कोणतीही तरतूद नाही आहे. म्हणजे जबाबदारी बदलण्यासाठी कोणत्याही पद्धतीची तरतूद नाही आहे. पण कायदेशीरपणे एक व्यक्ती, सभासद व कंपनी या संबंधित करार करू शकते. या जबाबदारीत काही बदल करायचे असतील तर सभासदाची लेखी संमती लिहिणे काय आहे गरजेचं आहे. पुढे भांडवल कलम म्हणजे कंपनी किती पैसे ओव्हरऑल कंपनीच्या स्थापनेसाठी तयार घेऊ शकते हे त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. हे जास्तीत जास्तच लिहिले असतं. पुढे कंपनी हे कलम कंपनीच्या नोंदवलेल्या भांडवलाची रक्कम सांगते. हे भांडवल अधिकृत भांडवल म्हणून ओळखले जाते. ज्यामध्ये जास्तीत जास्त भांडवल उभारण्याची मर्यादा नमूद केली असते. याला अधिकृत भांडवल असेही म्हणतात. आता हे सगळं जे काय आहे ना हे तुम्हाला पुढच्या वर्षी शिकायला मिळेल. पण ओव्हरऑल भांडवल म्हणजे काय लक्षात घ्या, व्यवसायामध्ये गुंतवलेली रक्कम हिला बोलतो आपण भांडवल. तर जो आपला बिझनेस आहे किंवा जी काय आपली कंपनी आहे तिला स्थापन करण्यासाठी किती पैशांची गरज आहे हे या कलमामध्ये लिहून ठेवलेले असतं. आणि ही जास्तीत जास्त म्हणजे समजा आता एखादी बिल्डिंग आहे तर बिल्डिंग 3 माळ्याची आत्ता सध्या बनवायची नाही आपल्याला 3 माळ्याची, आपल्याला फक्त आता यावर्षी 1च माळा बनवायचा. पण तरी पण 3 माळ्यासाठी किती खर्च लागतो याचा सगळा हिशोब करून तेवढा आपण काय करतो अधिकृत भांडवल लिहून ठेवतो. का कंपनी स्थापन करण्यासाठी एवढा खर्च लागणार आहे तर त्यालाच बोलतो आपण अधिकृत भांडवल. हे जास्तीत जास्त नमूद केलेलं असतं. म्हणजे तेवढ्या पैशांची गरज कंपनीला नसते पण तरी पण त्याच्यापेक्षा जास्तच लिहून ठेवलेला असतो. पुढे
भाग भांडवल असलेल्या कंपनीच्या बाबतीत हे कलम भागांची एकूण संख्या, दर्शनी किंमत, त्यानुसार भाग भांडवलाची एकूण रक्कम दर्शवतं. म्हणजे ज्या वेळेला कंपनी शेअर्स विकून पैसे गोळा करणार असेल तर अशा कंपनीला किती शेअर्स विकता येतील, त्याच्यानंतर त्या शेअर्सची किंमत किती असेल आणि ते शेअर्स विकून एकूण पैसे किती येतील हे सगळं त्याच्यामध्ये नमूद केलं पाहिजे. जर एखाद्या कंपनीच्या अधिकृत असलेल्या रकमेपेक्षा अधिक निधी उभारण्यासाठी किंवा अधिक भाग वितरित करण्याचे असतील तर कंपनीच्या भांडवल कलमामध्ये काय करावं लागतं, बदल करावा लागतो. आता हा बदल कशा पद्धतीने केला जातो तर म्हणजे 1 कोटीची आपण सांगितलेलं की अधिकृत भांडवल 1 कोटी आहे, पण आता आपल्याला लक्षात आलं का 1 कोटीने होणार नाही, हे काम करण्यासाठी 2 कोटी पाहिजे. तर मग अशा पद्धतीचा जर बदल करायचा असेल तर काय करावं लागतं. भांडवल कलमामध्ये बदल करण्यासाठी नियमावलीत तरतूद असणे आवश्यक आहे. कंपनीच्या पुढील कारणासाठी भांडवल कलमामध्ये बदल करू शकते. पूर्ण ध्येय भाग भांडवल साठ्यामध्ये रूपांतर करण्यासाठी किंवा अधिकृत भांडवलामध्ये वाढ करण्यासाठी. आणि भांडवल कलमामध्ये बदल करण्यासाठी एक सामान्य ठरावसुद्धा संमत केला जातो. आता सामान्य ठराव काय आहे, सेम सभासदांची एक सभा होईल, त्या सभेमध्ये 50% मत मिळाली पाहिजे, याला बोलतो साधा ठराव आणि किंवा सामान्य ठराव. आणि विशेष ठरावामध्ये किती टक्के होते, 75% मतदान होतं. पुढचा आहे शेवटचा संघटन कलम. संघटन कलमामध्ये काय आहे बघा, घटनापत्रकातील हे शेवटचे कलम आहे. या कलमामध्ये सभासद कंपनी निर्मितीची घोषणा करतात आणि कंपनी निर्मितीची इच्छा दाखवतात. त्याचबरोबर कंपनी निश्चित भाग घेण्याची काय देतात, हमी देतात. हे काय आहे, याच्यामध्ये जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे सार्वजनिक कंपनी स्थापन करायची असेल तर 7 जणांची गरज आहे, खाजगी कंपनीसाठी 2, एक व्यक्ती कंपनीसाठी 1. तर हा जेवढे प्रत्येक सभासद आहेत ते किती भाग विकत घेणार आहे ते याच्यामध्ये काय केलं जातं, नमूद केलं जातं. तर सार्वजनिक कंपनीसाठी 7 जणांची याच्यावर स्वाक्षरी असते, सही असते. खाजगी कंपनीसाठी 2, एक व्यक्ती कंपनीसाठी 1. आणि प्रत्येक सभासदाचं याच्यामध्ये नाव असं, पत्ता असं, हुद्दा असतो, त्याचा व्यवसाय काय आहे आणि एक साक्षीदार पण याच्यामध्ये काय केलेला असतो, लिहिलेला असतो. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरसाठी एवढाच आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण नियमावली काय आहे आणि माहितीपत्र काय आहे ते काय करूया, लक्षात घेऊया. ठीक आहे. तर बाय बाय विद्यार्थी मित्रांनो.